नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अतिशय गंभीर आणि प्रत्येक घराघरात पडणारा प्रश्न घेऊन आलो आहोत. लग्नानंतर नवरा बायकोचं नातं का बदलतं? पहिल्या दिवसांतली जी गोडी असते, जी आपुलकी असते, जी जवळीक असते, ती का हळूहळू कमी होत जाते? हा प्रश्न फक्त तुमच्या किंवा माझा नाही, तर हजारो लोकांच्या मनात असतो. आणि आज आपण याचं उत्तर शोधणार आहोत एका वेगळ्या दृष्टिकोनातून, भगवद्गीतेच्या शिकवणीतून. गीता हा केवळ धार्मिक ग्रंथ नाही, तर जीवनाचा मार्गदर्शक नकाशा आहे. आपण जी प्रत्येक समस्या भोगतो, त्या प्रत्येक समस्येचं उत्तर गीतेमध्ये मिळतं. आणि आज जी समस्या आपण घेऊन आलो आहोत, ती म्हणजे लग्नानंतर नात्यात जवळीक का कमी होते. सुरुवात करूया गीतेच्या एका श्लोकाने. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः महाशनो महापापमा विद्धेन्मिह वैरिणम. अध्याय 3 श्लोक 36. याचा अर्थ असा की कामना आणि क्रोध हे रजोगुणातून जन्म घेतात आणि हेच माणसाचे खरे शत्रू आहेत. मित्रांनो, लग्नाच्या सुरुवातीला आपल्याकडे खूप अपेक्षा असतात. तो माझ्यासाठी हे करेल, ती माझ्यासाठी हे बोलेल, आपण रोज एकत्र वेळ घालवू, अशा अपेक्षा मनात असतात. पण जसजसा काळ पुढे जातो, तसतशा या अपेक्षा पूर्ण होत नाहीत आणि मग मनात खंत, राग, निराशा निर्माण होते आणि हळूहळू नात्यात दुरावा येतो. गीतेनं आपल्याला शिकवलंय की अपेक्षा कमी करा आणि समजूतदारपणा वाढवा. अपेक्षा जितक्या वाढतात, तितकी अपूर्णता वाढते आणि अपूर्णतेतून क्रोध निर्माण होतो. म्हणून पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे अपेक्षा कमी करायच्या आणि एकमेकांच्या भावनांना जास्त महत्त्व द्यायचं. आता बघा संसाराची धावपळ. लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढतात. नोकरी, पैसा, मुलं, आई वडिलांची सेवा, समाजातलं स्थान. या सगळ्याच्या धावपळीत आपण आपल्या नात्याला वेळ देणं विसरतो. याचं उत्तर गीतेनं खूप सुंदर दिलंय. योगस्थः कुरु कर्माणि सुंग त्यक्त्वा धनंजय सिद्धे सिद्ध्योः समो भूत्वा समत्व योग उच्यते. अध्याय 2 श्लोक 48. याचा अर्थ असा की यशप्यश समान मानून आपलं कर्तव्य करत राहा. मित्रांनो, संसार हा फक्त पैसा आणि कामासाठी नसतो. संसार हा नात्यांच्या उभेसाठी असतो. पण जर आपण सगळा वेळ धावपळीत खर्च केला, तर एकमेकांसाठी वेळ उरतच नाही. त्यामुळे बॅलन्स खूप गरजेचं आहे. नोकरी आणि संसारात समत्व ठेवलं तर नातं कधी थंड होणार नाही. यानंतर एक मोठा शत्रू येतो, अहंकार. गीतेनं खूप स्पष्ट सांगितलंय, विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरति न्यस्पृहः निर्ममो निरहंकारः शांतिमधिगच्छति. अध्याय 2 श्लोक 71. अर्थ असा की जो माणूस अहंकार सोडतो, तोच खऱ्या अर्थाने शांती प्राप्त करतो. नवरा बायकोमधले भांडणं बहुतेकदा लहानशा गोष्टींवरून सुरू होतात, पण त्यात अहंकार आडवा येतो. मी का माफी मागू, नेहमी मीच का झुकायचं, असं म्हणत आपण नातं तुटायला लावतो. अहंकार आला की संवाद संपतो आणि संवाद संपला की जवळीक नष्ट होते. म्हणून गीता शिकवते, जिथे मी कमी होतं आणि आपण जास्त होतं, तिथे नातं बहरतं. खरं नातं हे फक्त शारीरिक नसतं, ते भावनिक आणि आत्मिक असतं. गीतेचा एक सुंदर श्लोक आहे, आत्मौपमेन सर्वत्र समम पश्यति योर्जुन सुख वा यदि वा दुःख योगी परमो मतः. अध्याय 6 श्लोक 32. याचा अर्थ असा की जो दुसऱ्याच्या सुखदुःखाला स्वतःचं सुखदुःख मानतो, तोच खरा योगी आहे. नवरा बायकोमध्ये भावनिक जवळीक असेल तर नातं कधीच रिकामं होत नाही. पण जर आपण एकमेकांच्या मनाला महत्त्व दिलं नाही, तर कितीही पैसा असला तरी नातं थंड होतं. प्रेम हे सतत व्यक्त करावं लागतं. गीता सांगते, न हि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः. अध्याय 3 श्लोक 5. अर्थ असा की माणूस एक क्षणही निष्क्रिय राहू शकत नाही. तो नेहमी काहीतरी करत असतो. मग नात्यात प्रेमही कृतीतून व्यक्त करावं लागतं.
तो मला समजतोच, ती माझ्यावर प्रेम करतेच असं गृहीत धरून चालत नाही. प्रेम बोलावं लागतं, दाखवावं लागतं. लहान जेस्चर, एक कौतुकाचा शब्द, एक स्मितहास्य हेच नात्यात ताजेपणा आणतं. मित्रांनो, अखेरचे उत्तर हेच की लग्नानंतर नातं थंड होण्याची कारणं म्हणजे अपेक्षा, धावपळ, अहंकार आणि संवादाचा अभाव. पण गीतेनं आपल्याला शिकवलंय, समत्व, संयम, निरहंकार आणि आत्मीयता हेच नात्याचं खरं बळ आहे. आजपासून प्रयत्न करूया की आपल्या जोडीदाराला आपण फक्त जीवनसाथी नाही तर आत्मसाथी मानावं. मग नातं कधीच थंड होणार नाही, उलट आयुष्यभर उबदार आणि ताजं राहील.